सकाळी एवढ्या खुशीने उठले होते तर वाटलं होतं की संडे आहे. पण नंतर आठवलं सॅटर्डे, चला कामाला चला. 20 वर्षाची झाली तरी दूध प्यायची सवय काय अजून गेली नाही. काय करणार? #बालिशपणा. जाता जाता सुंदर फुलं दिसली म्हणून क्लिक काढली. नंतर सुंदर बिल्डिंग दिसल्या म्हणून क्लिक काढली. नंतर सुंदर रोड दिसला म्हणून पण क्लिक काढली. काय करणार ना, तेवढंच होतं आम्हाला. मम्मीने मी नाश्ता नव्हता दिला म्हणून बाहेरूनच नाश्ता केला. ऑफिसला आल्यावर चहा भेटला. दुपारी फुकटचं जेवण भेटलं आणि त्याच्यानंतर नको तेवढं काम भेटलं. माझ्यासारखं माझ्या पीसीचं डोकं पण हँग पडलं आहे. काय करणार ना, माझंच पीसी माझ्यावर गेला आहे. म्हणतात शनिवारी हनुमानाचं दर्शन घेतलं तर तब्येत होते. ह्या बालिशपणाने गेले होते मंदिरात. पण अजूनपर्यंत तर काय तब्येत झाली नाही. आता बसची वाट बघत होते. अर्धा तास बसची वाट बघली तरी पण काय बस आली नाही. शेवटी ऑप्शन निवडला मेट्रोचा. मेट्रोने जाणं अवघड नाही पण भीती वाटते. जर तिकीट स्कॅन नाही झालं ना तर मेट्रोमध्येच राहावं. घरी आल्या आल्या आईस्क्रीम खायची तलब झाली होती. पप्पांना सांगितलं डबा खोलून द्या. तर पप्पाचे निरनिराळे प्रयत्न डबा खोलण्यासाठी. आईस्क्रीमचा डबा तर उघडला पण नंतर कळलं ही तर रबडी निघाली आईस्क्रीमच्या नावाने. आता हिला बघा तिचं तोंड कसं झालं बघून. बघा कशी लटकली माकडासारखी बेडवर. #माकड. काय झालं तरी बिग बॉस बघायचं सोडायचं नाही. किती कलश असला तरी बिग बॉसचा कलश हा बघायचाच बघायचा. #बिग बॉस. म्हणून थोडी बाहेर आली पण यांची नाटकं इथे सुरू झाली. #बालिशपणा. दुसरं काय हो. चला गुड नाईट. भेटूया उद्या.